नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड सी ई टी 2024 मार्च महिन्यामध्ये 4, 5 व 6 मार्च या 3 तारखांना विविध सत्रामध्ये म्हणजेच 9 सत्रामध्ये झालेली जी आपली बी एड सी ई टी आहे त्याची आन्सर की ज्याला आपण रिस्पॉन्स असंही म्हणतो, तर रिस्पॉन्स की आलेली आहे ती कशा प्रकारे चेक करायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला विद्यार्थी मित्रो, पाहूया आपली आन्सर की आपल्या सी ई टी सेलवरती कशी चेक करायची. सर्वप्रथम आपल्याला गुगल सर्च इंजिनमध्ये सी ई टी सेल असं टाईप करायचं आहे व सर्च केल्यानंतर आपण एका पेजवरती पोहोचतो जेथे आपल्याला cetcell.mahacet.org ही वेबसाईट पाहायला मिळते. त्याचं जे पेज आहे सी ई टी सेल याला आपण क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो. या पेजवरती पोहोचल्यानंतर आपल्याला इथे रनिंग नोटिफिकेशन तसेच आपल्या सी ई टी सेलचा लोगो व सी ई टी सेलचं कोटेशन ह्या बाबी पाहायला मिळतात. म्हणजेच आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ॲकॅडमिक इयर 2024-25 याला क्लिक करायचं आहे. विविध बाबी आपल्या सी ई टी सेलच्या पोर्टलवरती आपल्याला अपडेट्स मिळत असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला इथे आपण त्या रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होतं आणि ह्या पेजवरती आपल्याला रजिस्टर्ड ईमेल आणि पासवर्ड टाका अशा प्रकारचं आपल्याला बाब पाहायला मिळते. तर त्याला आपण क्लिक करायचं आहे आणि आपला जो रजिस्टर्ड ईमेल आहे त्यात भरायचा आहे, एनरोल करायचा आहे. विद्यार्थी मित्रो, ईमेल आय डी आणि पासवर्ड भरल्यानंतर आपल्याला साइन इन हे जे खाली आपल्याला टॅब दिसत आहे त्याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, साइन इनला क्लिक केलं कीच आपल्याला आपलं जे प्रोफाईल आहे ते ओपन झालेलं पाहायला मिळतं आणि नंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन ही गोष्ट पाहायला मिळते. त्यानंतर आपला प्रोफाईल आपल्याला इथं क्लिक करून चेक करता येतो. त्यानंतर हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड हेही आपल्याला इथं पाहता येतं. त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग, तर सध्याची जी बाब आहे ऑब्जेक्शन ट्रॅकिंग म्हणजेच आपली आन्सर की पाहणे व आपलं काही ऑब्जेक्शन असेल तर ते नोंदवणे हे चालू आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, स्कोअर कार्ड आपल्याला इथं पाहायला मिळतं की हे हाईड आहे सध्या, म्हणजेच हे पांढरं नाही आहे तर आपल्याला हे हाईड असलेलं ग्रे कलरचं पाहायला मिळतं आहे, म्हणजेच हे बंद आहे. तर त्याला क्लिक करूनही काही फायदा होणार नाही. कॅपराऊंडसुद्धा अजून सुरू झालेलं नाही आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी विद्यार्थी मित्र सध्या आपल्याला पाहता येणार नाहीत. तर आपल्या इथं चालू असणारी गोष्ट पांढऱ्या पट्टीमध्ये आपल्याला ट्रॅकिंग ऑब्जेक्शन्स जे पाहायला मिळत आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, ट्रॅकिंग ऑब्जेक्शन्सला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला परत इथं टेक्निकल एज्युकेशन UG PG असं पाहायला मिळतं आहे. आपल्याला माहीत आहे आपलं जे बी एड आहे विद्यार्थी मित्रो ते हायर एज्युकेशनमध्ये आहे, तर ते टेक्निकल एज्युकेशनमध्ये नाही. टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपल्याला मेडिकल सायन्स व इतर जे सब्जेक्ट्स आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, इंजिनिअरिंग ते आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं. तर हायर एज्युकेशनमध्ये ज्यांचं जनरल बी एड आहे त्यांनी जनरल अँड स्पेशल बी एड याला क्लिक करायचं आहे. ज्यांचं ELCT बी एड आहे त्यांनी ELCT बी एडला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, आपण क्लिक करताच आपल्याला येथे इन्स्ट्रक्शन्स पाहायला मिळत आहेत. त्या इन्स्ट्रक्शन आपण वाचायचे आहेत. ऑल क्वेश्चन्स अलॉंग विथ देअर ऑप्शन्स अँड करेक्ट आन्सर विल बी डिस्प्लेड सबसिक्वेंटली. आपले जे सगळे क्वेश्चन पेपर जो आहे विद्यार्थी मित्रो तो आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्याचे ऑप्शन्स पाहायला मिळणार आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याला चेक करत चालायचं आहे. दुसरी नंबरची सूचना, सर्व सूचना आपण लॉग इन केल्यानंतर पाहू शकता, वाचू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला काय करायचं आहे, वन्स यू हॅव मार्क ऑल ऑब्जेक्शन्स यू विल हॅव टू मेक ऑनलाईन पेमेंट ऑफ ₹1000. तर आपल्याला आपले काही अडचणी असतील म्हणजेच आपल्याला काही डाऊट्स असतील तर ते डाऊट आपल्याला विचारण्यासाठी तब्बल ₹1000 फीस आपल्याला काय करायची आहे, सी ई टी सेलच्या खात्यामध्ये जमा करायची आहे. तर ते ऑनलाईन पेमेंट आहे विद्यार्थी मित्रो. तिथं पेमेंटचं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा तुम्ही तुमचे ऑब्जेक्शन्स तिथं रेडी कराल तिथून तुम्हाला ते पेमेंट करता येतं. तर आता आपल्याला इथं सगळ्या सूचना वाचन झाल्यानंतर प्रोसीड अशी एक टॅब दिलेली आहे जिला आपल्याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, आपण क्लिक करताच हे पुढील पेज ओपन झालेलं आहे.
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. आवडल्यास नक्कीच लाईक करा. तसेच सर्व अपडेटसाठी BEd ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होईपर्यंत शेवटच्या राऊंडचं शेवटचं सीट फिल होईपर्यंत सर्व अपडेट्स आमच्या चॅनलवरती आपल्याला मिळत राहतील. त्यासाठी चॅनलला लिंक राहा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व इतर विद्यार्थी मित्रांमध्ये नक्कीच लिंक फॉरवर्ड करण्यास विसरू नका. विद्यार्थी मित्रो, आपल्याला इथे पाहायला मिळते टू ऑल ऑब्जेक्शन्स रेज्ड बाय यू व्हिजिट ऑब्जेक्शन समरी टॅप टू सबमिट मेक पेमेंट. त्यानंतर आपल्याला काय करायचं, पेमेंट करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, आपल्याला जर एखादा प्रश्न चुकीचा वाटला तरच ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. उगाच ऑब्जेक्शन घ्यायचं आहे म्हणून घ्यायचं असं नाही येते. तसेच आपल्याला काही ऑब्जेक्शन नसेल तर आपल्याला कोणतीही कृती करायची गरज नाही. फक्त आपण क्वेश्चन पेपर पाहायचा, आन्सर पेपर पाहायचा आणि आपले रिस्पॉन्सेस पाहायचे. त्यानंतर व्ह्यू ऑब्जेक्शन समरी इथं आपण क्लिक केला असता आपल्याला जितक्या अजून आपण ऑब्जेक्शन नोंदवलं नाही, सर्व ऑब्जेक्शन आपण नोंदवल्यानंतर आपल्याला तिथे काय करायचं आहे, त्या समरीला क्लिक करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे पहिला जो आपला सेक्शन होता मेंटल ॲबिलिटी, ज्यामध्ये आपल्याला 40 प्रश्न विचारण्यात आले होते. तर विद्यार्थी मित्रो, ELCTचा हा पेपर असल्यामुळे आपल्याला इंग्रजीमधून प्रश्न इथं पाहायला मिळत आहेत. ज्यांचं मराठी असेल त्यांना मराठी म्हणजेच जनरल BEd, तर त्यांना इंग्लिश व मराठी या दोन्ही भाषेतून क्वेश्चन्स पाहायला मिळतील. हे क्वेश्चन्स फक्त इंग्लिशमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यामध्ये आपण पाहू शकता हा प्रश्न जो आहे तो प्रश्न वाचायचा, त्यानंतर त्याचे ऑप्शन्स पाहायचे, वाचायचे आणि ते पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रो त्याचं जे करेक्ट आन्सर आपल्या CET सेलने जे ठरवलेलं आहे ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कोणतं आन्सर दिलं होतं त्यावेळेस त्याचं आन्सरसुद्धा इथं दिलेलं आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर वाटलं ह्या प्रश्नाचं उत्तर हे उत्तर नाही तर आपण ऑब्जेक्शन नोंदवू शकता आणि आपलं उत्तर त्यावेळेस दुसरं असेल ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच त्याप्रमाणे आपल्याला ऑब्जेक्शन काय करता येईल, नोंदवता येईल. तर ऑब्जेक्शन नोंदवण्यासाठी आता काय करायचं आहे, रेज फ्यू ऑब्जेक्शन. तुम्हाला जर वाटला हा प्रश्न चुकीचा आहे तर चुकीचा प्रश्न असेल तर आपल्याला ह्याच्या संदर्भात ऑब्जेक्शन काय करता येतं, वापरता येतं. त्यालाच आपण रेज टिकेट किंवा रेज ऑब्जेक्शन असं आपण म्हणतो. विद्यार्थी मित्रो, आपण रेज टिकेट किंवा ऑब्जेक्शन तो प्रश्न चुकीचा आहे असं आपण गृहीत धरू. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, त्याला क्लिक केलं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम सिलेक्ट ऑब्जेक्शन टाईप. तर ऑब्जेक्शन टाईपमध्ये काय टाईप आहे तुमचं, ऑब्जेक्शन कसं आहे तो आपल्याला इथं काय करायचं आहे, लिहायचं आहे. तुम्हाला एखादी फाईल अपलोड करायची असेल त्या ऑब्जेक्शन खरं कसं आहे हे दाखवण्यासाठी ती फाईलही तुम्ही अपलोड करू शकता. चूज फाईल याला क्लिक केलं की आपण डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये जाल आणि गॅलरीतून तुम्हाला ती फाईल घेता येईल. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला आपलं ऑब्जेक्शन नोंदवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथे सेव्ह आपल्याला टॅब दिसत आहे जी की ब्ल्यू आहे सध्या. तिला क्लिक करताच आपलं ऑब्जेक्शन नोंदवलं जाईल. आपण क्लोज करून बॅक घेऊया आणि इतर जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो याप्रमाणे आपल्याला इथे प्रश्न पाहायला मिळत आहेत. वरती स्क्रॉल करत जायचं, त्यानंतर त्यांनी दिलेला आन्सर, आपला आन्सर या दोन्ही गोष्टी चेक करत करत चालायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपल्याला आपली आन्सर की जी आहे ती चेक करता येते. आणि त्यात तुम्हाला जर काही अडचण वाटलीच तर नक्कीच तुम्ही काय करू शकता, ही अडचण आपली CET सेलला कळवू शकता ₹1000 भरून. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपला पूर्ण 100 मार्कचा क्वेश्चन पेपर आपल्याला इथे पाहायला मिळेल. आता हा इंग्लिश मीडियमचा क्वेश्चन पेपर आहे. विद्यार्थी मित्र, आपले जर मराठी मीडियमचे क्वेश्चन्स पेपर असतील, 9-17मध्ये परीक्षा झालेली आहे, तर कृपया ते आम्हाला क्वेश्चन पेपर आपण फॉरवर्ड करावे. आता फॉरवर्ड आपल्याला कसे करता येतील, तर विद्यार्थी मित्रो आमचा ईमेल आपल्याला इथे डिस्प्ले झालेला पाहायला मिळतो आहे. scienceandeducationcorridor@gmail.com असा ईमेल आहे. वाटल्यास आपण स्क्रीनशॉट काढून घ्या. व त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला जो क्वेश्चन पेपर आहे कसा डाउनलोड करायचा आपल्याला दाखवतो आहे. विद्यार्थी मित्रो, आपला जो क्वेश्चन पेपर आहे जो आत्ता आपण ओपन केलेला आहे, तर वरती जे इथे 3 डॉट्स आपल्याला दिसत आहेत त्या डॉटला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या डॉटला क्लिक करताच आपल्याला एक डाउनलोडचा ऑप्शन विद्यार्थी मित्रो इथे पाहायला मिळतो आहे. तर हा जो बाण आहे त्या बाणाला आपण क्लिक करताच आपल्याला हा जो आपला क्वेश्चन पेपर आहे डाउनलोड झालेला पाहायला मिळेल. तर आपण इथे पाहू शकता फाईल डाउनलोडेड लगेच आपल्याला पाहायला मिळतं. याला क्लिक केल्यास हाच पेपर आपल्यासमोर ओपन होतो जो की आपल्या डॉक्युमेंट्स फाईलमध्ये गेलेला असतो. तर विद्यार्थी मित्रो, डॉक्युमेंट्स फाईलमधून तो पेपर नक्कीच आपण आम्हाला पाठवू शकता. तर आपल्या पुढील वर्षीच्या बंधुभगिनींसाठी सोयीस्कर व्हावे, त्यांना मागील प्रश्नपत्रिका समजावी यासाठी आपण नक्कीच प्रश्नपत्रिका पाठवाल याची आम्हाला खात्री आहे.
तसेच इतरही अपडेट विद्यार्थी मित्र आमच्या चॅनलवरती आपल्याला नियमित व वेळेमध्ये दिल्या जातील याची आपण खात्री बाळगा. विद्यार्थी मित्रो, आता आपल्याला सर्व सेक्शनचे प्रश्न इथं पाहायला मिळत आहेत. तर टीचर ॲप्टिट्यूडचेही प्रश्न तसेच त्यांचे उत्तर व आपण लिहिलेले उत्तर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि करेक्ट आन्सर CET-CELचा आन्सर आहे. कॅन्डिडेटने दिलेला आन्सर कॅन्डिडेट रिस्पॉन्स. तर आपली काही जर अडचण नसेल तर आपल्याला कोणतीही कृती करण्याची गरज नाही. आपल्याला एखादी अडचण वाटली, डाऊट वाटला तर तो प्रश्न नक्कीच आपण CET-CELला पाठवू शकता, फॉरवर्ड करू शकता आणि फॉरवर्ड कसं करायचं आपण ते सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारची अपडेट आपल्या आन्सर कीबद्दल होती. 2 दिवस अजून आपल्याला आन्सर की उपलब्ध राहणार आहे 2 व 3 एप्रिल 2024. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, ही जी सिस्टीम आहे ही टॅब बंद होऊन जाईल आणि त्यानंतर आपला जो रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रो, ज्याची आपल्याला फार उत्सुकता लागलेली आहे, तर आपल्या एप्रिलच्या मध्यावधीमध्ये म्हणजेच 15 ते 20 एप्रिलपर्यंत आपली रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे तो लागेल. तर विद्यार्थी मित्रो, रिझल्ट लागल्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजेच आपला कॅप राऊंड जो आहे तो अलॉट होईल. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ईमेल पाठवायला बिलकुल विसरू नका.